हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, इथे मी आज 1 वाटी साखर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामध्ये घालूया आपण 2 इलायची. तर चला, याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघा, पावडर बनवून घेतलेली आहे आपण. आता मी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ही बारीक साखर वाटलेली आहे ती घालून घेणार आहोत सर्व. आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत घट्टसर होईपर्यंत, क्रीम सारखं. हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं पाव वाटी छोटीशी रवा बारीक, थोडासा खायचा सोडा अर्धा चमचा. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही पण ॲड करायचं नाही आपल्याला, ना दूध ना पाणी. यामध्येच आपल्याला त्याचा डो बनवून घेणार आहोत आपण. हे बघा, हे बघा झालेला आहे आपला. आपण छान असं याला आता एकत्र करून घेऊया हाताने. तर चला, इथे मी कढई ठेवलेली आहे तापत. इथे मी स्टँड ठेवून थोडंसं फ्री हीट करायला ठेवलेली आहे कढई आपली. तर चला, इथे आपण आता मस्त अशा गोल गोल नानखटाई बनवून घेऊया, नानखटाई बिस्किट. तर चला, इथे मस्त अशा बनवून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर आपण काहीतरी डिझाईन करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेली आहे मी, छान दिसते. आता यावर आपण बदामाचे काप घालून घेऊया. हे बघा सर्व काप आपण घालून घेतलेले आहेत. आता आपण फ्री हीट केलेल्या कढईमध्ये याला ठेवून घेऊया आणि मंद आचेवर याला होऊ देऊया छान. इकडे मी मी इकडे आप्पे पात्रामध्ये पण बनवून घेतलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवलं. आणि ते सर्व हाय फ्लेमवर करायचं नाही, स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे, म्हणजे छान असे बिस्किट तयार होतात. हे बघा, हे पण झालेले आहेत आपले आप्पे पात्रातले पण, आणि इकडे कढईमधले पण झालेले आहेत. बघा किती सुंदर असे मस्त फुगलेले आहेत. हे बघा खूप सुंदर लागतात खायला. नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही. रेसिपी आवडली असती तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लहान मुलांना बाहेरचे खाण्यापेक्षा घरी बनवलेले खूप चांगलं. हे बघा किती खुसखुशीत असे मस्त ठिसूळ झालेले आहेत. नक्की ट्राय करा. धन्यवाद.